हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुमचं माझ्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण एकाच पिठापासून घरच्या घरी पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड बनवणार आहोत. रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कुठेही स्किप नका करू. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे एका बाउलमध्ये मी 1 वाटी गरम पाणी घेतलं आहे. जास्त गरम पाणी नाही घ्यायचं, आपण बोट बुडवू शकेल एवढंच गरम पाणी घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये आता मी 1 चमचा ईस्ट घालून घेते, ड्राय ईस्ट. हे ड्राय ईस्ट किराणा मालाच्या दुकानामध्ये अवेलेबल असतं. तर आता हे टाकल्यानंतर आपण विस्करच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण एक झाकण ठेवून हे बाजूला असंच अर्धा तास ठेवणार आहोत, म्हणजे ते ॲक्टिव्ह होईल, जास्त फुलेल. आणि नंतर बघू शकताय तुम्ही अर्ध्या तासानंतर बबल्स तयार झालेत, म्हणजे हे ॲक्टिव्ह झालं आहे. तर आता आपण याच्यामध्ये 2 वाटी मैदा वापरणार आहोत, पण पहिल्यांदा मी 1 वाटी मैदा घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि नंतर मग राहिलेला 1 वाटी मैदा याच्यामध्ये घालून घ्यायचा. 1 वाटी पाण्याला मला 2 वाटी मैदा लागलेला आहे. आणि व्यवस्थित हा आता आपण मळून घ्यायचा आहे. घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा जर पिझ्झा बेस घरी बनवलात तर नेक्स्ट टाईम तुम्ही कधीच बाहेरून आणणार नाही, घरीच बनवाल. खूप सोपी रेसिपी आहे. तर अशा पद्धतीने मी हा घट्ट असा गोळा बनवून घेतला आहे. अशा पद्धतीने घट्ट असा गोळा मळून झाल्यानंतर बाउलमध्ये थोडंसं तळाशी तेल लावायचं आणि त्यानंतर हा गोळा त्याच्यामध्ये ठेवायचा आणि वरतून पण थोडंसं तेल लावायचं आणि झाकण ठेवून आपण 1 तासासाठी बाजूला ठेवणार आहोत, म्हणजे 1 तासामध्ये व्यवस्थित पीठ हे फुलेल. तर आता आपण गार्लिक ब्रेडला लागणारं स्टफिंग बनवून घेऊया. त्यासाठी एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने पनीरचे तुकडे करून घेतले. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी लाल तिखट टाकून घेते आणि थोडासा ओरेगॅनो. आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया. हे साध्या सोप्या पद्धतीनेच बनवलं आहे, जास्त काही मसाले याच्यामध्ये घातले नाहीत. आता दुसऱ्या प्लेटमध्ये थोडीशी कोथिंबीर घेते आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेली लसूण आणि 2 चमचे मी बटर टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गार्लिक ब्रेडला हे महत्त्वाचं मिश्रण आहे. तर अशा पद्धतीने मी मिक्स करून घेते. तर मी अजून अर्धा चमचा मी याच्यामध्ये बटर टाकून घेते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आणि ते गार्लिक ब्रेडला लागणाऱ्या दोन्ही गोष्टी इथे तयार झालेल्या आहेत. तर आता पीठ बघूया आपण जे बाजूला ठेवलं होतं ते. तर आता 1 तासानंतर तुम्ही बघू शकताय पीठ किती डबल झालं आहे, खूप छान पद्धतीने फुललं आहे. तर हे पीठ आता आपल्याला प्रेस करत करत व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. हातावर मी थोडासा आता सुका मैदा घेते आणि पुन्हा एकदा पीठ हे मळून घेते व्यवस्थित. तर इथे पीठसुद्धा मळून झालेलं आहे. आता याचा छोटासा एक गोळा काढून घेऊया. तर आता आपण एका गोळ्याचा गार्लिक ब्रेड बनवणार आहोत आणि एका गोळ्याचा आता हा आपण पिझ्झा बनवणार आहोत. तर चला, एक गोळा मी बनवून घेतलेला आहे. पोळपाटावर मी थोडासा सुका मैदा घातला आहे. हा गोळा ठेवून घ्यायचा आणि थोडासा प्रेस करायचा आणि लाटून घ्यायचा. जास्त पातळ लाटायचा नाही, जरा जाडसरच लाटायचा. तरी ते लाटूनसुद्धा झालेलं आहे. तर आता आपण याच्यावर जे आपण स्टफिंग वगैरे बनवलेलं आहे ते याच्यामध्ये लावणार आहोत. तर मी कोथिंबीरचं बॅटर बनवलं होतं, त्यामुळे सगळीकडे कोथिंबीरच झाली आहे. तर आता आपण कोथिंबीर आणि लसूण आणि बटरचं जे मिश्रण बनवलं आहे ते चमच्याच्या सहाय्याने अर्ध्याच भागाला लावून घ्यायचं, कारण अर्धी बाजू आपण दुमडणार आहोत, त्याच्यामुळे अर्ध्या भागाला व्यवस्थित असं सगळीकडे पसरवून घ्यायचं. गार्लिक ब्रेड आहे त्यामुळे गार्लिकची म्हणजेच लसूणची टेस्ट तर आलीच पाहिजे, त्याच्यामुळे व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं. त्याच्यानंतर
याच्यामध्ये आपण पनीरचे तुकडे घालणार आहोत, जे आपण बनवलं होतं ते, आणि त्याच्यानंतर मॉझरेला चीज घालते. ते साधं चीज किसून घातलात तरी चालेल. त्यानंतर अर्धी बाजू जी आहे ती अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आणि व्यवस्थित चिकटवून घ्यायची. थोडं प्रेस केलं की चिकटून जाते, कारण मैदा आहे. दुमडल्यानंतर थोडंसं वरतूनसुद्धा कोथिंबीरचं मिश्रण लावून घ्यायचं, म्हणजे वरतूनसुद्धा खूप सुगंध छान येईल. आणि आता सुरीच्या सहाय्याने आपण कट्स देणार आहोत. कट्स आधीच द्यायचे, कारण मग गार्लिक ब्रेड बेक झाल्यानंतर तो आपल्याला नीट कापता येत नाही. त्याच्यामुळे आधीच कट्स दिले तर व्यवस्थित तो आपल्याला नंतर कापता येईल. आता आपण हा जाळीवर घेऊया आणि आपण हा आता गार्लिक ब्रेड ओव्हनमध्ये बेक करणार आहोत. त्यामुळे ओव्हनमध्ये ही जाळी ठेवते आणि कन्व्हेन्शन मोडवर आपण 160 डिग्रीवर 15 मिनिटांसाठी ठेवणार आहोत. पहिल्यांदा जर तुम्ही बनवत असाल तर पहिले तुम्ही 12 मिनिटासाठी किंवा 10 मिनिटासाठी ठेवून बघा. नाही झाला तर पुन्हा तुम्ही टाईम वाढवू शकताय. तर तयार झाला इथे गार्लिक ब्रेड. फक्त 15 मिनिटच लागले. 15 मिनिटामध्ये आपला हा गार्लिक ब्रेड तयार झाला आहे. जर तुम्हाला हा गार्लिक ब्रेड कढईमध्ये बेक करायचा असेल तर तुम्ही स्लो गॅसवर हा 40 ते 45 मिनिट बेक करून घेऊ शकता. कढईमध्ये सुद्धा खूप छान होतो. तर आता आपण राहिलेल्या पिठाचा पिझ्झा बनवून घेऊया. तर अशा पद्धतीने मी हा गोळा पोळपाटावर घेतला, सुका मैदा थोडासा लावला आणि अशा पद्धतीनेच मी अर्धी लाटी ही हाताच्या सहाय्यानेच प्रेस केली आणि थोडीशी गरज वाटली म्हणून मी लाटण्याच्या सहाय्यानेही मोठी बनवून घेतली. आता हा पिझ्झा बेस मी ताटामध्ये काढून घेतला आणि फोकच्या सहाय्याने अशा पद्धतीने डॉट्स दिले, म्हणजे व्यवस्थित तो बेक होईल. आणि बटर लावून घेते. बटर लावून झाल्यानंतर आता आपण याच्यावर पिझ्झा सॉस लावणार आहोत. पिझ्झा सॉस नसेल तर शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस लावू शकताय. व्यवस्थित स्प्रेड करून घेते. तर इथे पिझ्झा सॉस व्यवस्थित स्प्रेड करून घेतला आहे. तर आता माझ्याकडे इथे मेयोनीज आहे, तर मेयोनीजसुद्धा मी याच्यावर घालून घेते. ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. तर मेयोनीजसुद्धा चमच्याच्या सहाय्याने पसरवून घेऊया. सुरुवातीलाच मेयोनीज लावायला पाहिजे होतं, पण नंतर माझ्या लक्षात आलं की मेयोनीज आहे. नंतर मी मेयोनीज घातलं. तर पिझ्झा बेसवर स्प्रेड झाल्यानंतर आता आपण याच्यावर थोडंसं मॉझरेला चीज घालूया. आणि त्यानंतर ढोबळी मिरची अशा पद्धतीने मी लांबट चिरून घेतली आहे. आणि त्यानंतर टोमॅटोसुद्धा अशा पद्धतीने ठेवून घेते. आणि त्यानंतर लांबट चिरलेला कांदा. तर बघा तयार झाला आहे ना होममेड असा पिझ्झा. वा, मस्तच. तुम्ही याच्यावर पनीरचे तुकडेसुद्धा टाकू शकताय. तर अशा पद्धतीने सगळ्या भाज्या ठेवून झाल्यानंतर पुन्हा एकदा वरतून आपल्याला हे मॉझरेला चीज टाकून घ्यायचं आहे. तर आता हा पिझ्झासुद्धा आपला तयार झाला इथे. हा सुद्धा आपण ओव्हनमध्ये बेक करणार आहोत. तर ओव्हनमध्ये मी कन्व्हेन्शन मोडवर 180 डिग्रीवर 18 मिनिटासाठी ठेवणार आहे. तर 18 मिनिट झालेली आहेत, तर तुम्ही बघू शकताय. कढईमध्ये सुद्धा तुम्ही 40 मिनिटासाठी स्लो गॅसवर हा बेक करू शकताय. तर हा बघा पिझ्झा तयार झाला आहे. तर पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. तर इथे गार्लिक ब्रेड आणि पिझ्झा बेस आपण घरीच बनवला. पीठ मळण्याची सुद्धा खूप सोपी रेसिपी आहे. जर ही रेसिपी आजची तुम्हाला आवडली तर कमेंट करून मला नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून बघितला त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.